तर डिजिटल अरेस्ट प्रकरणानंतर आता पहिल्यांदाच ऑनलाईन शेअर ट्रेडिंग फ्रॉड विरोधात मुंबईच्या सायबर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. बंगळुरूच्या डिजिटल मार्केटिंग कंपनीच्या 4 अधिकाऱ्यांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. डिजिटल मार्केटिंग कंपनी व्हॅल्यू लिफ्टच्या अधिकाऱ्यांनी सायबर फ्रॉड करणाऱ्या हाँगकाँगच्या कंपनीला मदत केल्याचा आरोप आहे. जुलै महिन्यामध्ये हाँगकाँगच्या फर्स्ट ब्रिज कंपनीनं फेसबुकवर ऑनलाईन शेअर ट्रेडिंग फ्रॉड संदर्भात अभियान चालवलं. या दरम्यान अर्थतज्ञांचे डीपफेक व्हिडिओ बनवून अनेकांना शेअर ट्रेडिंग फ्रॉडमध्ये पैसे गुंतवणूक करण्यासाठी भाग पाडलं. या कॅम्पेनसाठी व्हॅल्यू लिफ्ट कंपनीच्या प्लॅटफॉर्मचा वापर झाल्याचा आरोप आहे. बऱ्याच वेळा खोटे आश्वासनं जे बाहेर काहीतरी चुकीच्या लोभ दाखवतात, त्या लोभाला बळी पडू नका आणि आपण कष्टाने कमवलेला पैसा अशा सायबर ठगांच्या हातात देऊ नका आणि आपण आपल्याकडचा पैसा खाली करू नका, बँक अकाउंट खाली करू नका. जर असं कुठं लक्षात आलं तर आपण त्याच्यावर तत्काळ 1930ला कॉल करू शकता. सोशल मीडियावर खास करून मेटाच्या प्लॅटफॉर्मवर जर असे काही ॲड आपल्याला पाहायला भेटले तर त्याला आपण त्याच वेळेस रिपोर्ट करा, जेणेकरून मेटाकडून पण ते ब्लॉक करण्याची कारवाई चालू होईल. पुढची बातमी आहे नवी मुंबईहून. नवी मुंबईतील सीवूड्स परिसरामध्ये धक्कादायक प्रकार समोर आलाय. लिव्ह वेल मेडिकल या खासगी वैद्यकीय संस्थेकडून